आज आपण गोपाळकाला केलेला आहे गोकुळाष्टमी स्पेशल। तर हा गोपाळकाला एकदम परफेक्ट साहित्य घेऊन केलेला आहे आणि परफेक्ट पद्धतीने सुद्धा केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा असाच करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। तर गोकुळाष्टमी निमित्त आज गोपाळकाल्याची रेसिपी कशी करायची ते बघायची आहे। गोपाळकाला बनवताना परफेक्ट असं प्रमाण घेत नाही असं म्हणतात, पण खऱ्या अर्थाने कसं असतं, व्यवस्थित असं प्रमाण घेतलं गेलं ना आणि तो व्यवस्थित पद्धतीने बनवला गेला तरच गोपाळकाला सुद्धा म्हणजे छान लागतो असा चवीला। तर लगेच सुरुवात करू आपण परफेक्ट पद्धतीने गोपाळकाला कसा बनवायचा ते। परफेक्ट गोपाळकाला करण्यासाठी एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर एक वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीने मी हे सर्व साहित्य अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे। याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। चण्याची डाळ आहे 5 तास भिजवलेली, लाह्या आहेत, मुरमुरे आहेत, खोबऱ्याचा किस आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला ओलं जर असेल ना तुमच्याकडे तर ओलं खोबरं घ्या खोवलेलं। तर काकडी आहे, इथे डाळिंबाचे दाणे आहेत, पेरूचे तुकडे आहेत असे बारीक बारीक फोडींमध्ये कट केलेले, अर्धा चमच मीठ आहे, अर्धा चमच साखर आहे आणि 2 मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं असं किसून घेतलेलं आहे। 2 चमच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। शेंगदाणे आहेत 2 चमच भाजलेले। गोपाळकाला करताना आपण 3 प्रकारच्या लाह्या वापरू शकतो, पण मला एकच प्रकारच्या मिळालेल्या आहेत, या ज्वारीच्या लाह्या आहेत। तर तुम्ही राजगिऱ्याच्या आणि तांदळाच्या लाह्या सुद्धा वापरू शकतात। तर प्रमाण एवढंच घ्यायचं, तिघांचं अर्धी अर्धी वाटी। परफेक्ट गोपाळकाला करण्यासाठी आधी आपल्याला पोहे स्वच्छ फक्त धुवून घ्यायचे आहेत। पोहे बघा, फक्त व्यवस्थित असे 2 पाण्याने मी पोहे धुवून घेतले स्वच्छ असे। तर हे घ्यायचे एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। तर आता ह्या पोह्यांमध्ये मुरमुरे घालायचे, लाह्या घालायच्या, याच्यामध्ये आता मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची, म्हणजे पेस्ट नाही असं बारीक चिरलेली मिरची आणि किसलेलं आलं आहे ते घालून घ्यायचं। मीठ घालायचं चवीनुसार, किंवा मी इथे अर्धा चमच घेतलेला आहे, छोटा अर्धा चमच, आणि साखर सुद्धा तेवढीच घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मीठ आणि साखर घातलेली आहे ना, तर ती पोह्यांना आणि मुरमुरे लाह्यांना छान अशी लागते आणि मग ती चव त्याच्यामध्ये उतरते। आपल्या बाकी साहित्यामध्ये म्हणजे फळं घालतो ना आपण, तर फळांना लागत नाही जास्त, ही चव यालाच राहते, म्हणजे जी वस्तू जशी चवीची आहे तशा चवीची ती लागते। तर मी इथे हे हातानेच मिक्स करून घेतलं। तर हाताने मिक्स केलं ना तर व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव होतं। तर आता इथे मी चण्याची डाळ घालणार आहे, फुटाण्याची डाळ। फुटाण्याची डाळ आणि चण्याची डाळ आपण दोघी घातल्या तर त्यांचा म्हणजे वेगवेगळा स्वाद असा छान लागतो गोपाळकाला खाताना। शेंगदाणे घातले, खोबरं घालायचं आहे, डाळिंबाचे दाणे, पेरूच्या बारीक चिरलेल्या फोडी आणि काकडी घालायची आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दही घालायचं आहे। दही मी थोडंसं असं चमच्यानेच असं मिक्स करून घेतलेलं आहे, हे बघा। तर दही घालू वरून। तर आता हे सर्व साहित्य आपण हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। चमच्यापेक्षा गोपाळकाला हातानेच मिक्स केलेला खूपच म्हणजे चांगला असतो। तर बघा, तयार झालेला आहे आपला मस्त असा गोपाळकालाचा प्रसाद। तर बघा किती छान दिसायला सुद्धा दिसत आहे आणि कुठेही असा म्हणजे एकदम गिचका असा झालेला नाही। पोहे सुद्धा दिसत आहे त्याच्यामध्ये, सर्व साहित्य अगदी व्यवस्थित आपण घेतलेलं आहे। तुम्हाला जर या गोपाळकाल्याचा प्रसाद आवडला असेल तर येत्या गोकुळाष्टमीला असाच ह्याच पद्धतीने प्रसाद करा तुम्ही सुद्धा, आणि रेसिपीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।